भाऊंना त्यांना सक्रिय मंत्रिपदावर किंवा पाहायचं होतं, नेमकं काय असं भाऊ झालेलं होतं की की ते नाही होऊ शकलं? साधारणतः मी जेव्हा मगही हा प्रश्न पडला आणि हा यक्ष प्रश्नासारखा प्रश्न होता की इतक्यांना तुम्ही घेतलं 42 जण जे मंत्री झाले त्याच्यापैकी इतरांना एवढी संधी दिल्यावर भाजपचं असतानाही आणि एक निष्ठेने भाजपचं काम केलं असल्यानंतर मला मंत्रिपद का दिलं नाही आणि म्हणून आमच्या नेत्यांशी मी विचारणा केली आणि एक छोटं कारण सांगितलं, एवढ्या लोकसभेत तुम्ही पराभूत जागात. तर म्हणलं पराभूत तर 31 लोक जागेत, 48 पैकी 31 ठिकाणी आम्ही पराभव बघितला, फक्त 17 जागे. मग माझ्याबद्दल हा भाव का? तर ते म्हणाले की तुम्ही पराभूत होताना विजयासाठी ज्या नेटानी तुम्ही प्रयत्न करायला हवे होते ते केले नाही. म्हणजे ठीक आहे, याच्यावर मग मी काही वाद घालू शकत नाही, पण मी नेटानी प्रयत्न केले. महाराष्ट्रामध्ये तेव्हा फेक नरेटिव्ह इतकं वेगाने पसरलं होतं, त्याच्यात 31 जागांमध्ये आम्ही पराभूत झालो. पण मी मान्य केलं. शेवटी ज्या पक्षात जेव्हा माझा समज आली तेव्हापासून मी या पक्षाचाच आहे. तर पक्षाचा निर्णय आहे आणि मी कधीच कालचा विचार करत नाही आणि उद्याच्या भविष्याचा वेध घेत नाही. वर्तमानात जगायचं, वर्तमानाचे प्रश्न सोडवता येत असेल तर सोडवायचे. त्यामुळे मी कधी याच्यासाठी प्रयत्नही केला नाही आणि तो माझ्या स्वभावात नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की जनतेचं प्रेम पाहून मात्र ज्या पद्धतीने भेटतात, फोन येतात किंवा फेसबुकवर कॉमेंट येतात, तेव्हा मला एका गोष्टीचा आनंद होतो की मी नापास नाही. नापास नक्की नाही, परीक्षेत बसायची यावर्षी संधी दिली नाही, पण आत्तापर्यंत जेवढ्या परीक्षा दिल्या त्यामध्ये मी पास आहो हे साधारणतः यावरून लक्षात येतं.